मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केलेत. कारण की धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांचं काही दिवसांपासून जमत नाही. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना ते दिसत आहेत आणि म्हणूनच आता जणू माझ्या जीवाला धोका आहे. मध्यंतरी देखील मनोज जरांगे पाटील समर्थकांनी खूप काही मोठा जल्लोष केला होता. जल्लोष म्हणण्यापेक्षा आक्रोश केला होता आणि तो आक्रोश कुठंतरी बाहेर पडताना दिसत आहे. आणि त्या धनंजय मुंडेंना अजित पवार पाठीशी घालत आहेत. त्यांना लपवून ठेवलं आहे, त्यांना बाहेर काढत नाही, असा गंभीर आरोप आता मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. नेमकं काय म्हटले ते तुम्ही बघाच पुढे व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा. की किती मोठा कट रचू लागायला सुद्धा मग असं म्हणावं लागेल. म्हणायचं नसलं तरी अजित दादा आणि फडणवीस बी सोबत आहेत, त्याचा असा अर्थ होतो. माझा घातपाताचा कट रचू लागायला वाटणार नाही तर काय. तो जर सरळ सरळ तिकडं तुमच्या आडवी लपतोय 10-12 दिवस तो फरार आहे तुमच्याकडं. ह्या मंत्र्याला भेट, त्या मंत्र्याला भेट, त्याच्या पायासाठी त्याच्या पायावर लोळणगी. ह्या घटनेपासून वाचण्यापासून कारण सांगतो मी त्याचं. कारण हे जो बीडचा खानचान का कोण धरलाय तो ते जो 2 जे आरोपी अटक आहेत त्यातल्या एका आरोपीला 3 वाजता बोललेला आहे, तिसरा पारा सायंकाळी 3 वाजता. त्याच्यानंतर हेच पाठ धरलेली. त्याच्यातल्या दुसऱ्या आरोपीला हे धन्या मुंडे स्वतः बोलतोय 11:45 रात्री. एवढे मोठे काय मग पुरावे असून सुद्धा तुम्ही त्याला चौकशीला बोलित नाही. यांची बैठक रेस्ट हाऊसला झाली. या 2 आरोपीची, तो बीडचा एक तिसरा आरोपी आणि धनंजय मुंडे यांची जर रेस्ट हाऊसला बैठक झाली, तुम्ही टावर लोकेशन घेतले नाही का त्यांचे? घेतले नाही का तुम्ही? मग हे जाणून बुजून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे त्याला याच्यातून क्लीन चिट द्यायला लागलेत. हे त्याला यातून सोडून द्यायला लागलेत आणि मागणी त्याची सुद्धा तशी मला एवढ्या वेळेस याच्यातून टाळा. 100% तो घातपाताच्या मॅटरमध्ये हाई म्हणून चौकशीला आलेला नाही. म्हणून आमचा आता सरकारवरचा विश्वास उडालाय. आम्हाला तुमचं संरक्षण नको. तुमचं संरक्षण काढून घ्या. उद्या किंवा परवा सकाळी आम्ही एसपीला अर्ज देणार आहेत. तुमचा एकही पोलीस आम्हाला नको. तुमचे पुरे काढून घ्या. ते काही गरज नाही. मोकळं मैदान पाहिजे ना तुम्हाला. आरोपी सोडायला कोण आहेत ते धरलेले वकील, ते सुटल्यावरती त्यांना मारायला पाहिजे ना. पोलिस कशाला पाहिजे? आणखीन त्या धरण्याची दुसरी काही टोळी असेल तर तिला मारायला मोकळा रान पाहिजे. आम्ही क्षेत्रीय मराठी आहेत, ओरिजिनल ते बी किती बी येऊ देतो अंगावर. माझं संरक्षण करायला मी खंबीर आहे आणि माझा मराठा समाज सुद्धा संरक्षण करायला माझं खंबीर आहे. तुमचं पोलीस हे काही नको. फडणवीस साहेब ते पुरे काढून घ्या. एक बी नाही पाहिजे मला. मी उद्या किंवा परवा अर्ज करायला लागलो, तुमचा एकही पोलीस नाही पाहिजे आम्हाला. अजिबात नाही पाहिजे. आम्ही आमचं बघतो काय करायचं ते. पण फडणवीस साहेब तुम्हाला एकच सांगतो, अजित पवार तुम्हाला सुद्धा सांगतो, तुम्ही इतकं वाईट काम करायला लागलात ह्या पापात सहभागी होऊन. तुम्ही त्याला वाचून याचे परिणाम तुम्हाला मी 2029ला इतकं वाईट भोगायला लावणार आणि मधल्या काळात सुद्धा मराठी तुम्हाला भोगायला लावणार. फक्त मराठीने शांत राहा. मी यांचं संरक्षण मला नको. हे मी काढून टाकायला लावणार. उद्या परवा मोकळं मैदान ठेवायचं. बघू कोण कोण अंगावर येतं. कोणाचे किती बघूयात आपण.